जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, मी दीपक भगत. माझी मिसेस सौ मेघा दीपक भगत ही संगमनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे. अपक्ष उमेदवारी करण्याची वेळ आमच्यावर आली आणि ती करत असताना आमच्यावर जो अन्याय झाला पक्षाकडून म्हणण्यापेक्षा इथल्या सुकाणू समितीकडून जो अन्याय झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज अपक्ष उमेदवार आहोत. अपक्ष उमेदवारी केल्यामुळे आमच्यावर पक्षाने निष्कासनाची कारवाई केली. तसं पाहायला गेलं तर आमची उमेदवारी पक्षाच्या विरोधात नाही. पक्षाचा उमेदवार आमच्या समोर नाही. त्याच्यामुळे झालेली कारवाई ही बेकायदेशीर आहे. आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेवरून त्यांच्या दबावाखाली आमच्यावर कारवाई करायला भाग पाडले. मग संगमनेरची भाजप ही जिल्हाध्यक्षांनी आमदार खताळांच्या दावणीला बांधलेली आहे का, हा आमचा प्रश्न आहे. बरं, कारवाई करत असताना जिल्ह्यात अनेक अपक्ष उमेदवार उभे आहेत भारतीय जनता पक्षाचे. त्यांच्यावर कारवाई न करता फक्त मेघा भगत यांच्यावरच कारवाई का करण्यात आली, हा प्रश्न आम्ही जिल्हाध्यक्षांना विचारतो. त्याची तक्रार आम्ही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर केलेली आहे आणि झालेली कारवाई ही चुकीची आहे हे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. दुसरा विषय असा की संगमनेरमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते समजणारे आमचे मित्र माजी उपनगराध्यक्ष जावेदभाई जागीरदार हे सुद्धा पक्षाचे पद भोगत असताना पक्षाचं चिन्ह नाकारून अपक्ष उमेदवारी करत आहेत. त्यांच्यावर कारवाई नाही झाली आणि फक्त मेघा भगत यांच्यावरच कारवाई झाली. त्यांनी असा दावा शोध लावला का मुस्लिम एरियामध्ये भारतीय जनता पक्षाला कमळ चिन्हावर मत मिळत नाही. मग तसं जर असेल तर यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हावरचे खूप सारे उमेदवार होते का ते विजयाच्या एकदम नजदीक गेले होते. थोड्या मतांवरून हे झाले होते. त्यावेळेस सत्ता नव्हती, काहीच नव्हतं. त्यावेळेस सुद्धा संघर्ष करत मुस्लिम समाजातील आमच्या बंधूंनी, आमचे नासिर मुल्ला असतील, आमचा अमजद दाऊद होता, आसिफ खान पठाण होते, असे अनेक उमेदवार होते आमचे. हे बघा, हे तुम्हाला मी एक दाखवतो. एक उदाहरण देतोय. 2016च पॉम्पलेट आहे. आमचे नासिर मुल्ला आणि त्यांच्या मिसेस आलिया पठाण हे दोन्ही पती पत्नी प्रभाग क्रमांक 14 मधून उभे होते आणि खूप सारी मतं त्यांना मिळालेली. कमळ चिन्ह घेऊन मोदींचा फोटो लावून त्यांना खूप सारी मते मिळालेली आहे. मग जावेदभाई जागीरदारांना कमळ चिन्ह घेण्याची लाज का वाटली? कमळ मोदींचा फोटो सुद्धा त्यांनी त्यांच्या बॅनरवर नाही, पॉम्पलेटवर नाही, कुठेच नाही. तर माझी अशी मागणी आहे का जावेदभाईंनी मोदींचा फोटो लावण्याची लाज का वाटली? जावेदभाईंना त्यांना कमळ चिन्ह घेण्याची लाज का वाटली? पक्षाचे पद भोगत असताना अपक्ष उमेदवारी केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई पक्षाने का केली नाही? माझी जिल्हाध्यक्षांना विचारणा आहे. अमोल खताळच्या सांगण्यावरून जर जिल्हाध्यक्ष इथली भाजप चालवत असेल तर ते एकदम चुकीचा विषय. अमोल खताळ ही भाजप संपवण्यास निघालेले आणि त्याचं कारण असं आहे का जर भाजपचे निष्ठावंत संपवले
की जुनी भाजप संपून जाणार, पूर्णपणे भाजपचा ऱ्हास होणार आणि मग सगळी शिवसेना वाढवून इथे भाजप संपवण्याचा डाव अमोल खताळांनी जो आखलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. जावेद भाई जहागीरदार आज यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. पक्षविरोधी भूमिका घेऊन मोदींचा फोटो न वापरता, कमळ चिन्ह न वापरता ते आज निवडणुकीला सामोरं चाललेले आहे. पक्षाची पदे भोगतात, मोदींचा फोटो वापरत नाही. अशा लोकांवर कारवाई न करता आम्ही पक्षाचे सर्व जुने विचारसरणीचे जे आमचे नेते आहेत, अटल बिहारी वाजपेयी असेल, त्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही यांच्या विचारांनी आम्ही पक्षाचं संघटन चालवतोय. ते बाजूला ठेवून जर हे वेगळ्या मार्गाने भाजप नेणार असतील तर याचा आम्ही निषेध करतो. तुम्ही वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले, परंतु वरिष्ठांनी तुम्हाला काही रिप्लाय दिला? आता कसं आहे, निवडणुकीचं वातावरण आहे, याच्यावर निश्चित कारवाई होणार आहे. जिल्हाध्यक्षांवर पण कारवाई होईल आणि जावेद जागीरदारांवर पण कारवाई होईल. पण आता सध्याचं जे वातावरण आहे ते पक्षाचं जिल्हाध्यक्षांकडून रिपोर्ट गेल्याशिवाय पक्ष कारवाई करत नाही. जिल्हाध्यक्ष सध्या रिपोर्ट करत नाही आणि निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्षांवरच कारवाई होणार आहे. त्याच्यामुळे जावेद जागीरदारांवर सुद्धा कारवाई होईल आणि त्यांचे सुद्धा पक्षातून निलंबन होईल याची मला पूर्ण खात्री आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.